रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमान निवार बापर खुमान निवार निवार तुहा बरवा पुत्राची वार्ता हे पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता ऐके देवी माता पुत्राची वार्ता पुत्राची हे वार्ता वार्ता हे पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण लुप्त झाला मृग राधे रुद्ध झाला मृग लुप्त झाला मृग राधे रुद्ध झाला देह विसरला अंग 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 ऐसे राहो माझे मन ऐसे राहो माझे
विठ्ठला विठ्ठला पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे तुका म्हणे पाहे का सविचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया जगपादाने करता जगपादाने कहे जावी सारू जगपादाने कहे जावी सारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावं जगन्निहित पाने मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेवे लागी सेवक झालो तुमच्या लगना निज चरणा अहो स्वामी तुकया देवा आमरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा या वैर करा आवे शरद समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वते नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्री तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतात मागणी मागतात विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुष्य या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण कीर्तन केसरी उमेश महाराज कीर्तत महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने नेतृत्वाने आपल्या या श्री क्षेत्र चिंचनेर निम गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची ही मागणीपर 7व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळांकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला हात खरं तर या कार्यक्रमाला अगदी गोड रंग देवता आलेले आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत खरं तर महाराजांचं नेतृत्व पण एवढ्याही मोठ्या पर्वकालामध्ये आदरणीय आपल्याच गावातील भूमिपुत्र उमेश महाराज कीर्तत महाराजांचं मार्गदर्शन तर आहे पण या ठिकाणी उपस्थित राहिलात महाराज आज माझ्या कीर्तनासाठी माझंही परम भाग्य म्हणावं लागेल त्यांच्याच माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे आणि या ठिकाणी ज्यांनी गोड चाल गायली कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट आदरणीय आमचे जिवलक मित्र माऊली महाराज सुळे व आदरणीय भजन सम्राट आमचे माऊली महाराज जगताप त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे आदरणीय हरिभक्त पारायण भजन सम्राट रणजित बापू आमची रणजित बापूंची नामची आमच्या संजय महाराज वेळुकरांच्या गावी भेट झाली होती मला 8 दिवस पण झाले नाही कारण तिथंही महाराज या ठिकाणी उपस्थित होते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आधी करून परिसरातील गावातील टाळेकरी मंडळी विनेकरी महाराज चोपदार महाराज आणि ह्या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हातात विशेष गोडवा आहे मृदुंग अलंकार योगेशजी महाराजांसाठी ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे आपली ही अनेक वर्षापासून चालू असलेली ही परंपरा मला वाटतं हे 26वे वर्ष म्हणजे आपला रौप्य महोत्सव साजरा झाला बरं का रौप्य महोत्सव साजरा झाल्यानंतर म्हणजे एखाद्या सप्त्याला जर कधी 12 वर्षे झाले की त्याला तपपूर्ती सोहळा म्हटला जातो 25 वर्षे झाले की रौप्य महोत्सव 50 झाले की सुवर्ण महोत्सव 75 झालं की अमृत महोत्सव आणि 100 झाले तर शताब्दी महोत्सव म्हणजे आपलं तपपूर्ती सोहळा झाल्यानंतर रौप्य महोत्सवही झाला आणि आता सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल चालू आहे असा भव्य दिव्य खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय खूप मोठं नाव लौकिक होऊन गेलं तर आपल्या गावाचं नाव ऐकून होतो मी बाबा महाराज सातारकर भजनातील भीष्म होते महाराज आहे का नाही त्यांचं हे मूळ गाव त्यांचं हे जन्मगाव म्हणून महाराजांमुळे आपल्या गावाचा महाराष्ट्रभर परिचय आहे खरं तर हे 26वे वर्ष आणि त्याच्यातील आजची ही कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडून आहे हरिभक्त पारायण कैलासवासी चंद्रकांत दत्तात्रय जाधव म्हणजे माजी सरपंच साहेब होते ते त्यांच्या स्मरणार्थ आजची ही कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण सुनील चंद्रकांत जाधव व हरिभक्त पारायण किशोरदादा जाधव यांच्या माध्यमातून आजची ही कीर्तनाची सेवा आहे त्यांच्यासाठी ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे जोरदार म्हटले की तुम्ही जोरदार वाजवत जा जोरदार शब्द मराठी आहे ना आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे जोरदार वाजवा या ठिकाणी हार्मोनियम वादक त्यांच्याही हातामध्ये विशेष कला आहे आदरणीय हरिभक्त पारायण बजरंग अप्पा पवार है का नाही आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत गोड परंपरा आहे आजची ही 7व्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा खरं तर आजच्या या कीर्तन सेवेसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये महाराज कीर्तनासाठी येतात आमचे उमेश महाराज त्यांच्याच फॅन आदरणीय आमचे रवींद्र भाऊ त्यांचं मला वाटतं मला कार्यक्रम मिळाला ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाऊंचा फोन होता की मला उमेश महाराजांच्या गावी यायचे मी सकाळी खूप लांबवरती होतो तरी सुद्धा ते तिथंपर्यंत आले आणि महाराज
महाराजांच्या दर्शनासाठी इथे आले त्यात मला वाटतं आमच्या रवी भाऊंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. म्हणजे ते महाराजांच्या भेटीसाठी आलेतच ह्यात नवल नाही, पण आजच्या या कार्यक्रमाची आठवण घेऊन जाणार आहेत ते. आणि पुन्हा पुन्हा आपल्याला हा कार्यक्रम यूट्यूबला बघता येईल. त्यांचा यूट्यूब चॅनल माझी माऊली, त्या माझी माऊली यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि त्यांच्यावरती महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व नामवंत गायकांची चाली आजी गोड वाद नाही, म्हणून दादांसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आजची ही कीर्तनाची सेवा 7व्या क्रमांकाची. या सेवेसाठी निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी मागतात की देवा, तुझं भजन करत असताना, तुझं गीत गात असताना, तुझी कथा ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन. तैसे राहो म्हटल्यानंतर माऊली प्रश्न निर्माण होतो. कैसे राहो, तर पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना आईचं मन जसं होतं ना देवा, तसं तुझं भजन करत असताना माझं मन झालं पाहिजे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण, म्हणजे तुझं भजन करत असतानाही आणि तुझं गीत ऐकत असताना, तुझी कथा ऐकत असतानाही, म्हणजे आईला जर लेकरू झालं, मुलगा झाला, तर त्या आईला किती आनंद होतो ना देवा, तसंच माझं मन झालं पाहिजे. तैसे राहो माझे मन. ऐका हे जर नसन कळलं तर तुकोबाराय दुसरा दृष्टांत देतात फार गोडे. हरण पाहिले आपण, हरण पाहिले का? हरण माहिती आहे का? जरा माना हलवत चला, डुलत चला, म्हणजे मला कळेल तुम्ही जागे आहेत बघ. हरण पाहिले ना आपण? हरणाला जर कधी पकडायचं असेल ना, तो पारधी हरणाच्या पाठीमागे कधीच पळत नसतो. बरं माऊली, त्या हरणाच्या पाठीमागे पळून सापडायला ती म्हैस थोडी. हरणाला जर पकडायचं असेल ना, तो पारधी काय करतो, त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य राहतो आणि ते राहिल्यानंतर महाराज तो बीन नावाचं वाद्य घेतो आणि एका झाडावर चढतो तो पारधी आणि सुंदर अशी बीन वाजवत राहतो. आणि ज्यावेळेस त्या बिणेचा नाद हरणाच्या कानावर गेला, ते हरण त्या बिणेच्या नादामध्ये आकर्षित होतं आणि मग्न होतं. आणि तेवढ्यात तो पारधी काय करतो, आपल्या भात्यातला बाण काढतो, पटकन त्या हरणाला मारतो. आणि ज्यावेळेस त्या हरणाच्या अंगात बाण गेला तर पटकन त्या हरणाला पकडतो तो पारधी. पण त्यावेळेस ते हरण म्हणतं, का रे पारधी दादा, माझा काहीच गुन्हा नसताना तू मला बाण मारला. हरकत नाही, पण माझी एक विनंती. काय विनंती? की जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जिवंत आहे तोपर्यंत तू फक्त तुझं बिन वाजवणं बंद करू नको. म्हणजे याचा अर्थ काय होतो की बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडावा. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव किंवा भक्त ऐसे जाना, जे देही उदास गेले अशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. बरं का, कासवींना जसं कधी महाराज हरणाला पकडत असताना त्या हरणाला बिड्याच्या नादामध्ये मरणाचा सुद्धा विसर पडतो, तसं तुकाराम महाराज म्हणतात मला या देहाचा विसर पडला पाहिजे. अजून तिसरा दृष्टांत असा गोड दिलाय. कासव पाहिले आपण, कासविनीला स्तन नसतात बरं का. चिंचनेरकर ऐकता ना, कासविनीला स्तन नसतात. तुम्ही म्हणाल का हो कासविनीला जर स्तन नसतं, ते कासव आपल्या पिलांना दूध कुठून पाजते? तर ऐका ना गड्या, कासव आपल्या पिलांना दूध पाजतच नाही. मग कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संग. कासव फक्त आपल्या पिलांकडे प्रेमानं पाहते आणि पिला आपल्या इकडं प्रेमानं पाहतात आणि दोघं एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्या पिलांना प्रेम पाहणा मिळत असतो आणि त्या प्रेम पाहण्याच्या बळावरती त्या पिलांची पुष्टी होत राहते, वाढ होत राहते. आणि प्रेम अशी गोष्ट आहे दादा, प्रेम हे नजरेतूनच कळतं. बरं, प्रेम हे व्यक्त करता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, प्रेम न हे
सांगता बोलता दावेता अनुभव चित्ता चित्त जाणो. ऐकताना तुम्ही प्रेम हे नजरेतून कळत असतं बरं का. प्रेम हे बोलून दाखवता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणो. म्हणून प्रेम हे नजरेतून कळत असतं बरं का. प्रेम हे बोलून दाखवता येत नाही. आता सांगू तुम्हाला उमेश महाराज, आता इथं सुद्धा बसलेल्या वेगळी माझ्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो बरं. कारण प्रेम हे नजरेतून कळत असतं ना, आहे का नाही. पण इथं बसल्यापैकी माझ्यावर प्रेम कोणीच करत नाही असं कोणीच नाही. सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करतात असा माझा पक्का गोड गैरसमज आहे. ऐका, प्रेम हे नजरेतून कळत असतं. प्रेम हे व्यक्त करता येत नाही. आणि तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की प्रेम व्यक्त करता येत नाही ना, मग प्रेम असं राहिलं पाहिजे. कासवीचे बाळ बाळे कृपा दृष्टी, म्हणजे कासव आपल्या पिलांकडे पाहते, पिला आपल्या इकडं पाहतात ना, त्यांना या जगाचा विसर पडलेला असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या भक्तीमध्ये माझं प्रेम एवढं राहिलं पाहिजे की मला सुद्धा या जगाचा विसर पडला पाहिजे. आणि भगवान परमात्मा सुद्धा सांगतात ना, जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ. वाक्य लक्षपूर्वक ऐकत जा. हाँ, जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ और जो मुझे नफरत करता है मैं उनकी आंखों में रहता हूँ. इसीलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही अच्छे लगते. भगवान परमात्मा म्हणतात जे माझ्यावर प्रेम करतात ना मी त्यांच्या हृदयात राहतो बरं का. जे माझ्याशी शत्रुत्व करतात वैरत्व करतात मी त्यांच्या नजरेत राहतो. प्रेम केलं तर भगवान परमात्मा हृदयात राहतो. सावता महाराजांनी प्रेम केलं, साठविला दाता त्रैलोक्याचा. सांगू तुम्हाला, सावता महाराजांनी परमार्थ केला दादा, पण संसारात राहून परमार्थ केला. आणि आपण परमार्थात राहून संसार करतो. सावता महाराजांनी कुठे कुठे देवाला पाहिलं होतं का, 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 का? अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. पुढे सरका, पुढे सरका. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई टाळी झाली पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. गोड प्रमाण दिलं. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी. सरका ना, पुढे सरका ना, जरा विक्षेप निर्माण होतोय. सरका पुढे, पुढे सरका. शब्द कळत नाही. ऐका ऐका, प्रेम केलं तर भगवान परमात्मा हृदयात राहतो. महाराज सावता महाराजांनी प्रेम केलं, भगवान परमात्मा हृदयामध्ये धारण केलं. ऐका ना गड्या, भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला, औटा हात का मानव देह. अल्लाने तुझ दिया खाया पिया, सुख से सोया नाहक जमाना कोया. कमल मुख राम भजन को दिया, किंवा जेने हा जीव दिला दान. तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. ऐका बरं, हाताचं भूषणे दान करणं, भगवंताचं नामचिंतन करणं बरं का. ऐका ऐका, भगवंताचं नामचिंतन करणं कंठाचं भूषणे, हाताचं भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे भगवंताचं नामचिंतन करणं, हृदयाचं भूषणे ब्रह्मनिष्ठा धारण करणं, भगवान परमात्मा हृदयामध्ये विराजमान करणं, पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपला घेऊन जाणं नाही ना. पायी तीर्थयात्रा
मुखी राम नाम हाचे माझा नेम सिद्धीने भगवंताने तुम्हाला मला हा नर देह दिला देवे दिला देह भजना गुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा भगवंताचा नामचिंतना करता दिलाय ना भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ब्रह्मनिष्ठा धारण केली पाहिजे साधू संतांनी प्रेम केलं भगवान परमात्मा हृदयामध्ये झाला महाराज धारण झाला ना ऐका बरं भक्तिमती माता बहुसंख्येने उपस्थित आहात म्हणजे जनाबाईनंही भगवंतावर प्रेम केलं महाराज किती प्रेम करावं जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचून केशवान नावडी तुझी आला वाहीन गा देवराया तुझी आना वाहीन गा देवराया तुझी आला वाहीन गा देवराया तुझी आना वाहीन गा देवराया जीवा पातनिया जीवा तुझी आन वाहीन गा देवराया भाऊ आवडसी जीवा पासून या जीवापेक्षाही जास्त प्रेम भगवान परमात्म्यावर करावं महाराज बरं का भगवंतावर एवढं प्रेम केलं ना अक्षरशः देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला ऐकताय का संतांनी शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे का संतांनी शिव्या दिल्या महाराज अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारत्या तुझी रांडरडकी झाली सती सावित्री चुडाल्या तुझा गेला मडा तुला पाहुनी काळ रडा तुला पाहुन काळ रडा सांगा महिला वर्ग अभंग आहे का बोला अभंग जे नाही नका म्हणू उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी पण ऐका ना भगवान परमात्म्याला शिव्या घातल्या तरी जणी बैसली नाह्याला पाणी नाही विसाण्याला ऐका भगवान परमात्म्यावर प्रेम केलं जनाबाईनं ऐका बरं का परमार्थ किती श्रीमंत आहे माझ्या जनाबाईचा किती सात्विकता किती प्रेम करावं देवाला शिव्या घातल्या यात नवल नाही महाराज देवावर प्रेम केलं यात नवल नाही देवावर प्रेम करणाऱ्या भक्तांनो प्रेम केलं नामदेवांच्या कुटुंबामध्ये बाणपण गेलं ना है का नाही नामदेवाचे घरीन 14 जण स्मरती हरी नामदेवांच्या कुटुंबामध्ये बालपण गेलं नामदेवांचा अधिकार काही कमी थोडा होता नामदेवांनी कीर्तन करावं नामदेवांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं पंढरपुरात वाळवंटामध्ये
नामदेवांनी कीर्तन करावं. एकच टाळे झाली चंद्रभाग्य वाढवंटे, चंद्रभाग्य वाढवंटे. माझा नामदेवांनी कीर्तन करावं. नामदेवांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं. चिंचनेरकर ना किती प्रेम करावं. नामदेवांनी कीर्तन करावं, नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचावं. कोणी? देवानं नाचावं. यात नवांनी किती नाचावं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होय देवाय साबुले कबीर, बोले कबीर. नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. योगेश महाराज यात नवल नाही, यात नवल नाही. किती नाचावं. पितांबर सुटेपर्यंत, आपल्या भाषेत धोतर सुटेपर्यंत आहे का नाही, एवढं नाचावं. काय भाग्यवान असतील हा नामदेवराय. नामदेवराय भाग्यवान आहे का नाही. नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. यात नवल नाही, पितांबर सुटेपर्यंत नाचत होता. एवढं भाग्य माझ्या नामदेवरायांचे. आमचं काय दुर्भाग्य, आमच्या कीर्तनात लोक मन मोकळेपणाने हसत सुद्धा नाही. हे आपलं दुर्भाग्य महाराज. नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचावा, एवढा मोठा अधिकार माझ्या नामदेवांचा. आणि त्या नामदेवांच्या कुटुंबामध्ये बालपण गेलं माझ्या जनाबाईचं. ऐका, सडा समार्जन रांगोळी काकडा झाला की जनाबाईनं पहाटे उठल्यानंतर काकडा झाल्यानंतर 14 लोकांचा स्वयंपाक करावा, धुणं धुवावे. एवढंच नाही, गौऱ्या वेचण्याकरता जंगलात जावं. त्या काळात माता मावले हो, गावात गिरण्या होत्या का? नाही ना, घरी दळण दळायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते गे, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन ईश्वरात, ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जानीच्या घरात दळण दळीला सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझा बरी, ओव्या गाऊन ईश्वरात, स्वरात. भगवान परमात्मा दळण दळू लागत होता जनाबाईला. सुंदर ओव्या म्हणाव्यात. एवढी कामं केली, अक्षरशः माझ्या जनाबाईचा देह अस्ताव्यस्त झाला. किती अस्ताव्यस्त झाला ऐका ऐका. अक्षरशः जनाबाईच्या डोक्यामध्ये केसामध्ये उवा पडल्या. उवा काय म्हणतात मावशी? उवाच म्हणतात इकडं. उवा पडल्या. भगवान परमात्म्याला दया आली. अरे माझी जना एवढं प्रेम करते, माझी जनाची अवस्था उवा पडल्या ना. एक दिवशी माझा भगवान परमात्मा विठोबाचा विठाबाई झाला आणि विठेवरून खाली उतरला. संपूर्ण विश्वाच्या मालकाने जनाबाईला आंघोळ घातली. सांगा, विठोबाचा विठाबाई होऊन जर भगवान परमात्मा आंघोळ घालत असतील जनाबाईला, राहिल्या असतील का उवा? राहिल्या असेल का? आजी एक सुद्धा ऊ राहिली नाही, पण लिखा राहूनच गेले. बरोबर, लिखा राहिल्या. देवाला राग आला. देवाला राग आला. देवाने अशी अशी रेख धरावी. योगेश महाराज अशी अशी धरावी. अशी 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 हां अशी लेख धरावी. अशी अशी प्रॅक्टिस केली. वा, जमली जमली जमली. हो, वन्स मोर ऐकायची बरं. ऐका 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 ऐका. आता तुम्ही प्रेमाने फोडा, रागाने फोडायचं जरा आपल्याला. हा अशी अशी जोरात तर. वा, टाळी टाळी झाली पाहिजे. जमेल जमेल. प्रॅक्टिस चांगली तशी.
ऐका ऐका भगवान परमात्म्याने लेखा फोडावे महाराज आंघोळ घातली जनाबाईला एवढा आनंद झाला ना जनाबाईनं पूर्ण पंढरपुरात जाहिरात केली काय जने सांगे लोक नवगाली माझा सखा नवगाली माझा सखा नवगाली माझा सखा सांगे लोकांना हू घाली माझा सखा देवाला माझं म्हटलं देवावर प्रेम केलं ना महाराज भगवान परमात्मा हृदयामध्ये धारण केला म्हणजे प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा हृदयामध्ये राहतो प्रेम केलं पाहिजे तनमन धनाने परमार्थ केला पाहिजे बरं का म्हणून भगवान परमात्मा ही अर्जुनाला सांगतात तू मन ही मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती पहिल्यांदा मला मन अर्पण कर बुद्धी अर्पण कर सर्वस्वाने मला भज तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल तनमन धनाने परमार्थ करावा लागतो पण काय करावं आपलं हे मन देवाकडे जायला तयारच होत नाही कारण हे मन कसं आहे भौत चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ हे मन चंचळ आहे हे मन चपळ आहे किती चंचळ चपळ आहे सांगू ऐका अरे हे मन एवढं चंचळ आहे ना हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतो आहे का नाही हे मन कीर्तनात बसलं तरी इंस्टा बघत राहतं फेसबुक बघत राहतं आहे का नाही हे मन चंचल आहे दादा हे मन कीर्तनात सुद्धा शांत बसत नाही एक मन म्हणतं चला रे आज 7वा दिवस आहे शेवटचा दिवस आहे उद्या संध्याकाळी कीर्तन नाही आपण कीर्तनाला गेलं पाहिजे दुसरं मन म्हणतं जाऊ दे बाबा कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं होणार आहे तिसरं मन म्हणतात नाही का कीर्तन ऐकणं होईना पण लोक चांगल्या जोडीत चप्पल घालून येतात ना चांगली घालून निघून जाऊ दुसरं मन म्हणतं नको कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे हे मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना उसे समझा हूं उतना ही मचल जाहे सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाहे राधे तेरे चरणों की ताली जरा धूल जो मिल जाहे सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए हे मन चंचल आहे हे मन चपळ आहे योगेश महाराज हे मन किती चंचल आहे सांगू देवाचं नामचिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाही 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 जीवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे ऐका ना दादा चिंचनेरकर भगवंताचं नामचिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही आणि दारू कडू असून सुद्धा हे मन सोडत नाही का नाही दारू कडू आहे असं म्हणतात हो दारू फिर लोक वाकडं तोंड करतात म्हणे नाही नाही डोळे सुद्धा लावतात म्हणे थुंकतच बाहेर येतात म्हणे विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषयात गोडू जीवासे झाला भगवंताचं नामचिंतन गोडी आपण केलं पाहिजे देवाने तुम्हाला मला नरदेह त्याच्यासाठी दिला केलं पाहिजे की नाही मग आपण करूया हां भगवंताचं नामचिंतन गोडी अमृत है हरि नाम जगत में
एक है हरि नाम जगत में से छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या बोला हरि नाम ताली, ताली। हरि नाम तो देना क्या काल सदा अपने रस भोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपो निस्वासर हरि का नाम जपो निस्वासर इसमें सारा महीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या बोला हरि नाम नहीं तो जीवन हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडी मग साधू संतांनी नामचिंतन केलं तुकाराम महाराजांनी तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पुवाडे किंवा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सतत भगवंताचं नामचिंतन केलं मग प्राप्त काय झालं सर्व सुख ल्याल हो सर्व अलंकार आनंदी निर्भर ढुलत सो म्हणजे शिंक जांभळी खोकवला इतुकाच वेळ वाया गेला एवढं नामचिंतन केलं तरी तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात देवाला विनंती करतात की देवा अरे हे मन माझं स्थिर राहत नाही हे मन स्थिर राहण्याकरता मी काय काय केलं नाही काय काय करीतो या मना परिनायी के नारायणा करुणे त्याची करी विवंचना नेमुपत ना धरिले देवा रे हे मन स्थिर राहण्याकडे तुझ्या पायाजवळ येण्याकरता मी काय काय केलं नाही माझे हे मन स्थिर राहत नाही देवा माझी एक विनंती आहे तुझं भजन करत असताना तुझं गीत गात असताना तुझी कथा ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे पहिलं चरण पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता वाजवली पाहिजे. हां
गोड चाल गायली जोरदार टाळी वाजव जोरदार वा त्यांनी जोरदार चाल गायली ना तुम्ही जोरदार टाळी वाजवायचा बरं हे सगळे प्रेमाचे गायक वादक आहेत हे महाराज मंडळी प्रेमाचे माणसं आहेत नाही तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो अनुरागात गराजा देवाला प्रेम आवडतं गिरीधर लाल तू भाव का भुका राग कला नहीं जानत तुका क्या गाऊं कोई सुनने वाला क्या गाऊं कोई सुनने वाला भगवान परमात्मा बाबाचा प्रेमाचा भुकेला आहे प्रेम केलं तो काहीही करतो चिंचनेरकर उष्ट सुद्धा खातो ना ऐका महिमा आवडीची बोरे खाये बेलेण्याची बोरे खाल्ली यात नवलनी उष्टी बोरं खाल्ली ऐकताय ना महिला वर्ग शबरी मातेचे बोरं खाल्ले ना बोरं खाल्ली यात नवलनी उष्टी बोरं खाल्ली कारण काय शबरी मातेनं देवाला जिंकलं होतं ऐका ना देव जिंकता आला पाहिजे देव जिंकणं कशाला म्हणतात ऐका सांगतो मी देव जिंकण याला म्हणतात शबरी माता राम प्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेली नाही ऐकताय ना शबरी माता राम प्रभूच्या दर्शनासाठी अयोध्येला चालत चालत गेली नाही उलट अयोध्येच्या रामाला चालत चालत तिच्या झोपडीत जावं लागलं म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा कुठल्या मंदिरात गेले नाही ऐकले आपण असं तुकाराम महाराज मंदिरात गेले नाही ना तुकाराम महाराज कधी भंडाऱ्यावर कधी भामचंद्रावर कधी घोरड्यावर पण संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या तुकोबारांना भेटण्याकरता डोंगरावर जायचा ऐकणा चिंचनेरकर तुम्हाला मला सुद्धा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही आपली भक्ती शबरी मातेसारखी असली पाहिजे आपली भक्ती तुकोबारांसारखी असली पाहिजे ना आपलं घरच मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही मंदिरात जाण्याची गरज नाही महाराज देवाला जिंकता आलं पाहिजे शबरी मातेनं देवाला जिंकलं म्हणून उष्ट खाल्लं मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे बोला बोला मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे बोला एकटे आजी म्हणतात बाकीचे आजारी आहेत का तब्येती चांगल्या आहे ना अरे हे आपण गाणे गात नाही देवाचं नामचिंतन गातोय एक सांगू संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने ऐका ऐका भजन केलं पाहिजे सोपं सांगतो तुम्ही भजन करणार ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही ऐकताय ना ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही आता बघूया आपण भजन कोण कोण करतंय कोणाचं पुण्य उदयाला येत आहे का नाही सगळ्यांनी भजन करा टाळी वाजून आणि तुम्ही जर भजन केलं नाही नामचिंतन केलं नाही ना तुमचे शेजारी जो बसला त्याची शपथ येतो मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे वाह वाह पाठी माहिती गोड राम आएंगे आएंगे राम आएंगे सगळे वाह राम आएंगे आएंगे राम आएंगे गोड मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे पाठीमागे महिला वर्ग राम आएंगे तो अंगना सजाऊंगी अंगना दीप जला के दीवानी मैं बनाऊंगी जन्म जन्म के सारे पाप मिटा जाएंगे राम आएंगे पुरुष वाह वाह वाह
तुकाराम महाराज रात्रंदिवस नामचिंतन करतात. तरी देवाला प्रार्थना करतात की देवा तुझं भजन करत असताना माझं मन कसं राहिलं पाहिजे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, म्हणजे पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं होतं ना देवा, तसं तुझं भजन करत असताना माझं मन झालं पाहिजे. ऐका बरं का, तुकाराम महाराजांनी आईचा दृष्टांत दिलेला आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आई सांगितलं आहे. म्हणून दादा जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आईचं महत्त्व आपल्याला कळत नाही, आईचं प्रेम कळत नाही. ज्या दिवशी आपली आई जाते ना त्या दिवशी आईचं प्रेम कळत असतं. एक सांगू, मुलीचं माहेर कुठंपर्यंत जिवंत राहतं? जोपर्यंत तिच्या जीवनातील आई जिवंत आहे तोपर्यंत, बरोबर ना. एकदा की तिच्या जीवनातील आई गेली तर तिच्यासाठी सुद्धा माहेरचे दरवाजे बंद होतात. सांगून जाईल गड्या हो तुम्हाला, बाळांत हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे तुम्हाला? बाळांत शब्द कसा तयार झाला माहिती आहे? बाळांत शब्द ऐका. बाळांत म्हणजे काय? बाळ नाहीतर अंत, त्याचं नाव आहे बाळांत. अरे करंगळी कापण्याच्या वेदना तुम्हाला मला सहन होत नाही, पण ज्यावेळेस सिजरची परिस्थिती आली ना, ईदभर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते तिचं नाव आई आहे. या जगामध्ये आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. पण आई प्रेम करत असताना माऊली गुणावर प्रेम करते यात नवलनी, अवगुणावर ही प्रेम करते. गुणावर तर कोणीही प्रेम करेल ना महाराज. भावा वाटे जना तुका म्हणे साठे गुणा. गुणावर तर कोणीही प्रेम करेल, पण अवगुणावरही जी प्रेम करते तिला आई म्हणतात. अवगुणावर प्रेम करते ना. एक सांगू तुम्हाला दृष्टांत देतो. एक मुलगा 10वीला नापास झाला तो रडत झाला. आईने विचारलं बाळू काय झालं रडायला? म्हणले अगं आई मी 10वीला नापास झालो मग काय डोंगर कोसळला तुझ्या डोक्यावर, जा जेवण कर. अगं आई तू समजून घेतलं पण पप्पा मारतील ना मला, ते नको काळजी करू, तू त्यांच्याकडे मी पाहते ना. सपोर्ट बघा किती मोठा असतो. तू अजिबात काळजी करू नको, तू जेवण कर जा. मुलगा घरामध्ये जेवायला बसला. आई काय करते माऊली, आपलं मार्कशीट घेते आणि टेबलावर ठेवते. आणि तेवढ्यात टेबलावर ठेवून मुलगा जेवत बसतो. आणि बऱ्याच थोड्याशा विशिराने बाप जेव्हा बाहेरून येतो आणि बाप बाहेरून आला की त्याने ते मार्कशीट पाहिलं की 4 विषयामध्ये नापास झालेला. त्याची तळपायाची आग मस्तकाला भेटते. कुठे गेला तू नालायक? बोलव त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल घेऊन दिला, जिओचं सिम फुल रिचार्ज. 4 विषयामध्ये नापास. कुठे गेला तू नालायक? बोलव. आई म्हणते अजिबात आरडाओरडा करायचं नाही, माझ्या बाळूला एकही शब्द बोलायचे नाही. अगं तुला कळतं का तू 4 विषयात नापास झाला तरी सुद्धा बोलायचं नाही. म्हणले का बोलायचं नाही ते कारण सांग. त्यावेळेस ती आई सांगते, म्हटले अजिबात बोलायचं नाही. तुम्ही जे 4 विषयात नापास झालेलं मार्कशीट पाहतायत ना मालक, ते आपल्या बाळूचं नाही, ते तुमचं 10वीचं आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाला होता, माझा मुलगा एकच विषयात नापास झाला, अजिबात बोलायचं नाही. याला आई म्हणतात. सबसे बडी है सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, जगत में सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ।
सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। जगत में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ, जगत में सबसे बडी है माँ. ऐका ऐका तुकाराम महाराजांनी आईचा दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या आईला 4 मुले व्हाव्यात. ऐका बरं का, आता प्रसंग फार गोडे. एखाद्या आईला 4 मुले व्हाव्यात, 5व्यांदा तिनं गरोदर राहावं. सगळ्या परिवाराची सगळ्यांची आता इच्छा अशी असते की 4 मुलींच्या पाठीवर तरी आता 5व्यांदा मुलगा व्हावा. मग जसा जसा प्रसूतीचा काळ जवळ येतो ना महाराज, बरोबर 9 महिने 9 दिवस झाले की ती माय माऊलीला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं. आणि बरोबर 9 महिने 9 दिवस झाले की ती माऊली प्रसूत होते. आणि सगळ्यांसाठी आनंदाची गोष्टी, 4 मुलींच्या पाठीवरती 5व्यांदा मुलगा होतो. पण 5व्यांदा मुलगा झाला ही बातमी लगेच त्या आईला कळवली जात नाही बरं. कारण एखाद्या वेळेस अति आनंदामध्ये सुद्धा माणूस दगावण्याची शक्यता आहे. म्हणून जास्त आनंद ही काही कामाचा नाही. मग ज्यावेळेस ती आई शुद्धीवर येते ना, ती आई डॉक्टरांना विचारते, डॉक्टर साहेब मला काय झालं. डॉक्टर म्हणतात तुम्हाला आरामाची गरज आहे ताई, तुम्ही आराम करा. अहो मी व्यवस्थित आहे, सांगा ना मला. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला आरामाची गरज आहे. अहो सांगा ना मला काय झालं. तिला कुतूहल निर्माण होतो काय झालं ऐकण्याची. सांगा ना डॉक्टर मला काय झालं. ती पुन्हा पुन्हा विनंती करते. त्यावेळेस ते डॉक्टर म्हणतात अहो आई तुमच्या मनासारखं झालं ना, तुम्ही आराम. अहो मनासारखं झालं म्हणजे काय झालं सांगा ना. तुम्हाला ना 4 मुलींच्या पाठीवर 5व्यांदा मुलगा झाला ही बातमी त्या आईच्या कानावर गेल्यानंतर त्या आईला केवढा आनंद होतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात की देवा त्या आईला जर मुलाचा तेवढा आनंद होतो, तसं तुझं भजन करत असताना मला सुद्धा तसाच आनंद झाला पाहिजे. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. म्हणजे देवा तुझं भजन करत असतानाही आनंद झाला पाहिजे आणि तुझं भजन ऐकत असतानाही आनंद झाला पाहिजे. आता हे प्रेमाने गाता तुम्ही, प्रेमाने जांभळ्या दिल्या पाहिजे नाही ना, टाळी वाजवली पाहिजे ना, आहे का नाही. गाता ऐकता हरी गुण म्हणजे भजन ऐकत असतानाही आनंद पाहिजे आणि गात असतानाही आनंद पाहिजे. गाता ऐकता हरी गुण. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो ऐका. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध संपलं, रामायणामध्ये ज्यांनी जशी जशी कामगिरी केली तसं सगळ्यांना बक्षिसं दिली. पण सगळ्यात श्रेष्ठ कामगिरी हनुमंतरायांची. हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. राग तेव्हापासून येतो. सीतामातेलाही आला.
सीतामाता म्हणले प्रभूंना, प्रभूजी तुम्ही सगळ्यांना बक्षिसं दिली, पण सगळ्यात श्रेष्ठ कामगिरी हनुमंतरायाची, हनुमंतरायाला काहीच दिलं नाही तुम्ही. त्यावेळेस प्रभूजी सांगतात, अगं सीते, त्या हनुमंताला काय द्यावं, मला काही सुचत नाही. काय द्यावे याशी भावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. या भगवान परमात्म्याने सांगावं, त्या हनुमंताला काय द्यावं मला काही सुचत नाही, मी काही दिलं नाही, पण तुझ्याजवळ काही असेल ना सीते तू देऊन टाक. जानकी तुझ्याजवळ काही असेल देऊन टाक. सीतामाता प्रसन्न झाल्या आणि आपल्या गळ्यातला अनमोल नवरत्नाचा हार काढला सीतामातेनं. कोणाला दिला? बोलत चला, कोणाला दिला? हनुमंतरायाला. हनुमंतराने तो हार स्वीकार केला. सीतामातेचं दर्शन घेतलं. समोर एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसले आणि त्या अनमोल नवरत्नाच्या हारातला हनुमंतराने एक एक मणी काढायचा, फोडायचा, बघायचा आणि फेकायचा. कळतंय ना? अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा, फोडायचा, बघायचा, फेकायचा. सीतामातेला राग आला, या बाबाला एवढा महागडा हार दिला म्हटलं, आणि हा एक एक मणी फोडतोय फेकतोय काय प्रकारे? आवाज दिला, हनुमंता काय करताय तुम्ही? म्हणले, मैया तुम्ही हा जो मला हार दिला ना अनमोल नवरत्नाचा, या मण्यांमध्ये मी माझ्या रामाला पाहतोय म्हटले. सीतामातेनं हात लावला डोक्याला, म्हटले, हनुमंता या मण्यांमध्ये कुठं राम राहतो का? म्हणले, आई साहेब या मण्यांमध्ये राम नाही. म्हणे नाही, मग याचं माझ्याकडं काहीच काम नाही. फेकून दिला. बरं, जो नाही राम का ओ नाही काम का. प्रेम असं असलं पाहिजे. चिंचनेरकर आपलं प्रेम कसं आहे, समजा आता आपण कीर्तन झालं, घरी जाणार, पुढच्या चौकात समजा आपल्याला दोन मूर्त्या दिसल्या, ऐका बरं, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची, कुठली उचलणार तुम्ही? हां, रामाची उचलणार तुम्ही, रावणाची उचलणार? रामाची उचलणार काय रावणाची? बोला बोला. रामाची उचलणार ना. अजून पुढे गेलात, पुढच्या चौकात पुन्हा दोन मूर्त्या दिसल्यात, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. पण ऐका, रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची, कुठली उचलणार? सोन्याचा असला तर रावण सुद्धा चाललं आपल्याला. आपलं प्रेम असं आहे महाराज. पण हनुमंतराने अनमोल नवरत्नाचा हार फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामातेनं सांगावं म्हटलं, हनुमंता या मण्यांमध्ये राम पाहतोय. भगवंताने हा नरदेह दिला, या देहात तरी राम आहे का म्हटले. प्रति उत्तर दिलं नाही. सीतामातेचं दर्शन घेतलं, समोर उभे राहिले, छाती वितीर्ण केली आणि राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं. श्रीराम जानकी राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन झाल्यानंतर प्रभूजी सुद्धा प्रसन्न झाले. रामप्रभू म्हणता, हनुमंता तुला मी काही दिलं नाही, पण मी आता प्रसन्न झालो तुझ्यावर, बोल तुला काय पाहिजे. हनुमंतराने सांगितलं, मी काहीच नाही मागण्याकरता तुमची भक्ती करतो, काहीच नको मला. नाही रे, मी प्रसन्न झालो, बोल तुला काय पाहिजे. नको देवा मला काही नाही नाही, 11 वाजून गेले, बोल पटकन तुला काय पाहिजे. त्यावेळी हनुमंतराय सांगतात, देवा माझी तर इच्छा काहीच नाही मागण्याकरता, तुम्ही म्हणतात म्हणून मी तुमच्याकडे मागतो. तुम्हाला
तुम्हाला मला काही द्यावं असं वाटतं ना, मग मला ते द्या. म्हणले काय, तुमचं जिथं जिथं भजन चालू असेल ते फक्त मला गाता यावं आणि ऐकता यावं. गाता ऐकता हरिगुण, म्हणून तेव्हापासून ती परंपरा आहे. अगोदर कुठलीही कथा सुरू करायची असली, प्रारंभ करायचा असला की अगोदर हनुमंतरायाला बोलवलं जातं आणि मगच कथेचा प्रारंभ होतो. आये हनुमंत बिराजे, आये हनुमंत बिराजे, आइए हनुमंत बिराजे, आइए हनुमंत बिराजे। करूं मति अनुसार पधारी है पवन कुमार। आइए हनुमंत बिराजे, आइए हनुमंत बिराजे। म्हणून देवानं वरदान दिलं, गाता ऐकता हरिगुण तैसे राहू माझे मन. तुकाराम महाराज विनंती करतात की देवा नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. हरणाला जर कधी बिणेचा नाद ऐकत असताना मरणाचा विसर पडावा ना, देवा तसं तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. पण या देहाचा विसर कोणत्या बाबतीत पडावा? नामचिंतन. कोणतं नामचिंतन? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय रखुमाई। हरे जय 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 विठोबा रखुमाई। हरे जय 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 विठोबा रखुमाई।
म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. तुकाराम महाराज म्हणतात कासवीचे जसं महाराज जर कधी आपल्या पिलांकडे पाहतील, पिलं आपल्या आईकडे पाहतात, दोघं एकमेकांकडे पाहत असताना त्यांना या जगात विसर पडलेला असतो ना, तसं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द नसेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा योग्य असेल ते गुरुजनांचं आज या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांचं मार्गदर्शन आहे आपल्या भागातील आपल्या गावातील भूमिपुत्र आदरणीय उमेश महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग या ठिकाणी माझे जीवलग मित्र आमचे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय माऊली महाराज जगताप उपस्थित आहेत. बाबांचे आवाज गुढे रणजित महाराज हार्मोनियम वादक आणि योगेश महाराज खूप गोड वादन केलेले हरिभक्त प्रणामची योगेश महाराजांनी. आणि आजचे हे कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून हरिभक्त पारायण सुनील दादा जाधव आणि किशोर दादा जाधव यांचंही खूप मोठं योगदान आहे. या दोघं सौजन्य दात्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. खरं तर आपल्या गावाचं काय कौतुक करावं, बाबा महाराजांमुळे तर आपल्या सातारकर बाबांच्यामुळे तुमच्या गावाचा परिचय यात नव्हते. इथं आल्यानंतर मला माहिती मिळाली, आमचे उमेश महाराजांनी सांगितलं प्रत्येक घरामध्ये या देशाच्या सेवेसाठी एक एक सैनिक, दोन दोन सैनिक घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये हे विशेष आहे बरं का. क्रांती महाराज हा सुद्धा परमार्थ देशासाठी जे जीवन समर्पित करतात दादा त्यांचा सुद्धा एक विशेष कोटीचा परमार्थ आहे. त्या सैनिकांसाठी बांधवांसाठी जोरदार पुन्हा टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी गोड साऊंड लावला आमचे दादा, साऊंडवाल्यांसाठी ही जोरदार टाळी झाली पाहिजे. खरं तर उमेश महाराजांनी बोलवलं, महाराजांचा परिचय माझा परिचय यूट्यूबला मी तुम्हाला बऱ्याचदा ऐकलेले, पण आज प्रत्यक्षात भेट झाली. हे माझं भाग्य म्हणावं लागेल. पूर्वजन्मी सुकृते थोर केले ते मजा जे फळाशी आले परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संताशी. या ठिकाणी महाराजांची भेट झाली. गोड व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात अगदी खूप मोठ्या उकाला नाव हे महाराजांचं कीर्तनाच्या बाबतीमध्ये, पण तरीसुद्धा आपल्या गावावर प्रेम करतात, या गावासाठी 7 दिवस वेळ देतात, हे महत्त्वाचं आहे. आणि परमार्थ यालाच म्हणतात. तुमचं गाथा पाटे ज्ञानेश्वरी पाटे याला काही महत्त्व नाही, तुमचं प्रेम किती हे महत्त्वाचं आहे. म्हणून सुरदासजी म्हणतात आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन कटुता को मन से त्याग दो मीठे वचन कहू. बरं का, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. परमार्थ म्हणजे काय, जनमित्र होय सकळांचा, सगळ्यांशी मित्रत्वानं वागलं पाहिजे. अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, आणि करी संतांचा सायास. याच्या पलीकडे परमार्थ नाही. म्हणून तो परमार्थ महाराजांकडे बघून आपल्याला शिकायला मिळतो. महाराजांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. पुन्हा एकदा महाराजां मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. सेवेला पूर्णविराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे जेवरले पायी पण. जय विठ्ठल जय